रोज रोज नाश्त्याला उपमा आणि पोहे खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल, तर आज आपण डाळ आणि तांदूळ न भिजवता अवघ्या 10 मिनिटांमध्ये झटपट अशी जाळीदार आंबोळी बनवणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देखील देऊ शकता किंवा सकाळच्या वेळेस अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। तर अतिशय खायला मस्त लागणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण अगदी झटपट अशी ही आंबोळी बनवायला सुरुवात करूया। तर आंबोळी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। जे आपण कांदे पोहे बनवायला पोहे घेतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत। तर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पोहे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत। आता पोह्यातलं सगळं पाणी आपण बाजूला करून घ्यायचं आहे। पोहे आपले व्यवस्थित धुवून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा घालायचा आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घालू शकता। सेम त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही घातल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस आपण एकसारखे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी जाळीदार आंबोळी तयार होते। तर एवढ्या मिश्रणामध्ये तुम्ही 9 ते 10 आंबोळ्या व्यवस्थित तयार करू शकाल। तर आता हे बॅटर आपलं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे। यावरती झाकण ठेवून आपण हे 10 ते 15 मिनिट व्यवस्थित सेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। रवा आणि पोहे आपले व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण यासाठी झटपट अशी चटणी बनवून घेऊया। तर इथे मी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 2 लसणाच्या पाकळ्या आणि आपण यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे। अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये पाणी घालून आपण याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर अगदी झटपट अशी चटणी इथे आपली बनवून तयार झालेली आहे। आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे आपले 10 मिनिटं देखील झालेली आहेत आणि आपलं बॅटर देखील व्यवस्थित सेट झालेलं आहे। तर रवा देखील व्यवस्थित भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे जर नाश्ता बनवला तर लहान मुलं देखील टिफिन नक्कीच फिनिश करून येतील। त्याचबरोबर रोज रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही झटपट अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून मुलांच्या डब्याला द्या। तर इथे मी झाकण लावून याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी बॅटर आपल्याला जास्त पातळ करून घ्यायचं नाही। तर अशाच प्रकारे मी सगळं बॅटर व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण एका मोठ्या पळीच्या मदतीने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपण एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आता मीठ आणि इनो घालायचं आहे। इनो घालायचं नसेल तर यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा वापरला तरी देखील चालेल। तर इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर 1 चमचा इनो घालायचा आहे। तर आता हे पुन्हा बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि याच्या आपण लगेच झटपट आंबोळ्या बनवायला सुरुवात करायचं आहे। तर व्यवस्थित आपलं फेटून झालेलं आहे। आता याच्या आपण आंबोळ्या बनवायला घेऊया। गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा गरम झाला की ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। आंबोळी भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट अशी आंबोळी भाजून तयार होते। आपण जे बॅटर बनवलेलं त्यातील एक मोठी पळी बॅटर घालून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। तर आंबोळी जास्त पातळ करून घ्यायची नाही, जाडसरच थोडीशी ठेवायची आहे। वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता याला छान जाळी देखील पडलेली आहे। वरची बाजू थोडीशी ड्राय झाल्यानंतर आता आपण हे पलटी करून दोन्ही बाजूनी झटपट अशी आंबोळी भाजून घेऊया। तर याला रंग देखील तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे। आंबोळी बनवायची म्हणलं की यासाठी डाळ आणि तांदूळ भिजवावी लागते आणि मग प्रोसेस खूप लेंदी होते। तर तुम्हाला जर झटपट अशी आंबोळी खायची असेल तर तुम्ही या पद्धतीने रवा आणि पोहे भिजवून झटपट अशी आंबोळी बनवून खाऊ शकता। तर आंबोळी मी बनवून घेतलेली आहे। अगदी झटपट असा हा नाश्ता आहे। सकाळच्या वेळेस मुलांच्या डब्याला देखील बनवायचे असेल तर तुम्ही अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून देऊ शकता। तर दुसरी ही आंबोळी मी तव्यावरती घातलेली आहे। वरून याला छान जाळी पडलेली आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व पिठाच्या आंबोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या आंबोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता ही देखील आंबोळी आपण काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता याला किती मस्त अशी छान जाळी पडलेली आहे आणि किती हलका फुलका असा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर ह्या चटणीबरोबर हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। तर तुम्ही बघू शकता याला किती मस्त अशी जाळी देखील पडलेली आहे। अगदी नरम हलका असा नाश्ता आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।